मला माझ्या एका फ्रेंडची रिक्वेस्ट आली होती बऱ्याच दिवसापासून गुलाबजाम बनवण्यासाठी. म्हटलं आज वेळही आहे आणि वेगळं काहीतरी करावं म्हणून मी घेतली आज रेसिपी बनवायला. त्यासाठी ना मी 1 वाटी मिल्क पावडर घेतलं होतं आणि अर्धा वाटी मिल्क घेतलं होतं आणि ते बॅटर छान असं एकत्र करून घेतलं. त्यानंतर मग एका कढईमध्ये 1 चमचा तूप टाकलं आणि ते हलकंसं गरम व्हायला ठेवलं. गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बनवलेलं जे बॅटर होतं ते बॅटर मी त्यात टाकलं आणि ते सगळं एकजीव करून घेतलं. हलकासं पिवळसर झाल्यानंतर ते बॅटर मी प्लेटमध्ये काढून घेतलं. त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये थोडीशी इलायचीची पूड, अर्धा चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा कस्टर्ड पावडर आणि थोडंसं पाणी टाकून त्याला छान असं मळून घेतलं. कस्टर्ड पावडरने ना ह्या गुलाबजामची चव खूप वेगळी लागते, खूप छान लागतात. त्यानंतर मग मी त्यात टाकलं अर्धा वाटी मैदा आणि पुन्हा ते पीठ मळायला घेतलं आणि एकदम छान असं घट्टसर मळून घेतलं पीठ. पीठ मळून झाल्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. म्हटलं की आपले गोळे बनूसपर्यंत कढईतलं तेल तरी गरम होईल. मग मी एकीकडे तेल गरम करायला ठेवलं आणि बारके बारके गुलाबजामचे गोळे बनवायला घेतले. गुलाबजामचे गोळे बनवून होईपर्यंत तेलसुद्धा गरम झालं होतं. मग मी एक एक करून गुलाबजामचे गोळे हे त्या तेलमध्ये फ्राय करत होते आणि ते फ्राय करताना इतके सुंदर फुगले होते आणि इतका सुंदर कलर आला होता ना त्या गुलाबजामला. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान फुगले होते आणि किती सुरेख कलर आला होता. त्यानंतर मग मी त्यांना गुलाबजामला एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि नंतर मग मी घेतली पाक बनवायची तयारी करायला. पाक बनवण्यासाठी मग मी एका कढईमध्ये 1 वाटी साखर टाकली आणि अर्धा ग्लास पाणी टाकून छान असं उकळू दिलं. ते उकळून झाल्यानंतर गॅस बंद केला आणि कोमट होऊ दिलं. मग आपला पाक तयार झालाच होता. त्याच्यामध्ये मग मी टाकले आपले गुलाबजाम आणि त्यांना 1 तास मुरत ठेवलं. मुरून झाल्यानंतर मग मी एका बाउलमध्ये गुलाबजाम आणि राहिलेला पाक टाकून घेतला. थोड्या वेळाने मी गुलाबजाम ट्राय केला. इतकं सुंदर झालं होतं ना.